बीड जिल्ह्यातील एका गावामधल्या एका उपसरपंचाला कला केंद्रामध्ये जाण्याचा नाद लागला होता आणि कला केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नाचणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत ओळख करणं, त्यांच्यावर पैसे सोडणं अशा पद्धतीचा नाद एका उपसरपंचाला लागला होता। म्हणून त्या कला केंद्रामध्ये त्या उपसरपंचाचं जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। मग जाणं येणं वाढलं आणि त्या ठिकाणी नृतिका असणारी म्हणजे त्या ठिकाणी नाचणारी, डान्स करणारी एक महिला होती आणि त्या महिलेची ओळख या उपसरपंचासोबत झाली। आता उपसरपंच 34 वर्षीय होता, तर ती जी महिला आहे ती 21 वर्षीय होती। अशा पद्धतीनं नेहमी जाणं येणं असल्यामुळं दोघा जणांमध्ये ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग तो उपसरपंच त्या महिलेला जाऊन भेटू लागला, गोड गोड बोलू लागला आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला सुद्धा नेऊ लागला। मग त्याच पद्धतीनं त्या महिलेनं सुद्धा त्या उपसरपंचाचा फायदा घ्यायला सुरुवात केली, त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी सुरुवात केली। सोनं, चांदी, दागिने, महागड्या वस्तू, आयफोन अशा विविध गोष्टी त्या उपसरपंचाकडे मागितल्या। आता उपसरपंच सुद्धा त्या महिलेला कुठल्याही पद्धतीनं कमी पडला नाही, ती जे जे मागत होती ते सगळं हा देत होता। पण मात्र एक दिवस त्या महिलेनं सगळं काही घेऊन सुद्धा जेव्हा त्या उपसरपंचाचा फोन उचलला नाही, त्याला भेटण्यासाठी नकार दिला, तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासूर या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका गावामधले उपसरपंच गोविंद यांच्यापासून। आता उपसरपंच गोविंद यांना म्हणजे माजी उपसरपंच होते त्यांना कला केंद्रामध्ये जाण्याचा नाद लागला होता आणि कला केंद्रामध्ये जाऊन त्यांची ओळख एका पूजा नावाच्या महिलेसोबत झाली होती। मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग तिला ते घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले, फिरू लागले, कारण की दोघांमध्ये प्रेमाचं नातं घट्ट झालं होतं। पण मात्र हे जे उपसरपंच आहेत यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना बायको होती, 2 लेकरं होते, सगळं काही संसार सुरळीतपणे सुरू होता। पण मात्र तरी सुद्धा एका नाचणाऱ्या बाईचा नाद त्यांना लागलेला होता। मग नाद लागल्यामुळं ती महिला यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी मागत होती। मग त्याच्यामध्ये आयफोन काय, बुलेट गाडी काय, त्याच्यामध्ये प्लॉट काय, फ्लॅट काय अशा वेगवेगळ्या वस्तू त्या महिलेनं यांच्याकडे मागायला सुरुवात केली आणि त्यांनी त्या महिलेच्या हट्टापुढं सगळं काही द्यायला तयार झाले। तिच्या नावावर एक प्लॉट केला, पुन्हा तिच्या नातेवाईकांच्या नावावर काही प्लॉट केले आणि तिच्या मावशीच्या नावावर सुद्धा काही जमीन केली आणि तरी सुद्धा त्या महिलेची म्हणजे त्या पूजाची पोट भरलं नाही। ती त्या उपसरपंचाकडं आणखी त्याच्या नावावर असणारी 5 एकर जमीन स्वतःच्या नावावर किंवा तिच्या भावाच्या नावावर करून दे असा हट्ट धरू लागली। आता गेवराईमध्ये त्या उपसरपंचाचा मोठा बंगला होता, त्या बंगल्यावर सुद्धा त्या महिलेची नजर होती आणि तो बंगला सुद्धा मला पाहिजे, माझ्या नावावर कर असं ती पूजा गोविंद यांना म्हणू लागली। पण मात्र तो बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही, मी तुला दुसरा बंगला घेऊन देतो असं सांगितलं। पण मात्र एवढे सगळे पैसे घेऊन, दागिने घेऊन, बुलेट घेऊन, फोन घेऊन, एवढं सगळं घेऊन सुद्धा त्या पूजानं आता त्या गोविंद यांना खरे रंग, खरं रूप दाखवायला सुरुवात केली होती आणि अखेर ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्यासोबत बोलणं चालणं टाळत होती आणि याच गोष्टीचा राग गोविंद यांना आला होता। म्हणून यांनी थेट बार्शी तालुका गाठला, तिचं घर गाठलं, ज्या ठिकाणी ती राहते त्या ठिकाणी ते गेले आणि तिला वारंवार फोन केले। पण मात्र तिनं फोनही उचलले नाही आणि काही रिप्लाय सुद्धा दिला नाही। मग याच गोष्टीचा राग गोविंद यांना मोठ्या प्रमाणात आला। त्यांनी तिच्या घरासमोर गाडी लावली, गाडीच्या काचा पॅक केल्या, आतमधून दरवाजे लॉक केले आणि स्वतःजवळ असणारी जी बंदूक आहे त्या बंदुकीनं स्वतःवरच गोळी झाडली आणि तिच्या घरासमोरच आत्महत्या केली। आता आत्महत्या केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे, तर गोविंद यांच्या कुटुंबाकडून पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली आणि हे जे काही पैसे दिले, दागिने दिले, गाडी दिली, आयफोन दिला, जमीन दिली, हा सगळा आरोप त्या महिलेच्या विरुद्ध केलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय आणि माजी उपसरपंच गोविंद यांनी त्या महिलेला काय काय दिलंय
हे पोलीस तपासातून उघड होणारच आहे आणि संपूर्ण गोष्ट समोर येणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये घटना घडतात त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.